श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नंतगुणार्णवं। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवान सकल कीर्ति महामुनि राज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरुभ्रात स्मरणीय शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनि राजों की, आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये जे महामुनिराज असतात त्या महामुनिराजांना मिथ्यादृष्टी, अज्ञानी, दुष्ट लोक कितीही कठोर वचन बोलले तरी सुद्धा त्याच्यामुळे ते स्वतःच्या मानसिकतेला बिघडून घेत नाहीत. ते मुनी महाराज स्थिर राहतात, समता भावनेमध्ये अत्यंत व्यवस्थित असतात. काही वेळेला चांगल्या प्रकारे सुद्धा कार्य चालत असताना सहनशीलतेच्या पलीकडे काही गोष्टी होत असतात. आचार्य भगवान वर्धमान सागर महाराजींची श्री सिद्ध क्षेत्र या ठिकाणी संलेखना अत्यंत उत्कृष्ट आणि एक विधीपूर्वक संलेखना फार दिवसानंतर जर कुठल्या आचार्यांची आपल्या भागात झाली असेल तर ती संलेखना फार छान झाली. 13 दिवस पोटात पाण्याचा ठेम नाही आणि रोज 5-6 हजार लोक दर्शनाला. मग त्यांचा दंगा असणार, सगळ्या गोष्टी असणार. आपल्याला एक दिवस नसलं तर मोबाईलचा रिंगटोन सुद्धा आपल्याला त्रास करतोय. पण एवढं असताना सुद्धा त्यांना तो आवाज सगळा, तरी सुद्धा महाराजजी शांत आपल्यामध्ये मस्त होते. जे समताधारी महामुनिराज असतात ना, त्याचं दुष्ट लोकांच्या क्षुब्ध पोचण्यासारख्या कटुवचनामुळं किंवा भक्त लोकांच्या चांगल्या कौतुकानं ते स्वतःच्या आत्मसाधनेतून कधी विचलित होत नाहीत. ते कौतुकाला सुद्धा कधी हुरळून जात नाहीत आणि तिरस्काराला सुद्धा कधी ते त्रास करून घेत नाहीत. मग आपण किमान अशा महामुनिराजांचा आदर्श घेतो. असले मुनी आपल्याला गुरुस्थानावर आहेत असं आपल्या जिनवानीत सांगितलं. त्यांनी काही झालं तरी आपला समताभाव बिघडून देत नाहीत. निदान आपल्याकडे 3दा तरी सहनशीलता असायला पाहिजे. कितीदा? 3दा तरी आपण समोरच्यांचं बोलणं ऐकून घ्यायला पाहिजे. सहनशीलता आपल्यात असलं पाहिजे. आपल्यात समोर बोलायचं लांब, ते बोलायच्या तयारीत असतो हे कळल्यावर आपण त्याच्या अगोदर बोलून उत्तर देऊन मोकळं होतो. मग नेमकं आपण काय शिकलो आणि मग आचार्य इथं सांगतात की हे सगळं होण्याला कारणीभूत काय आहे. तर आचार्य सांगतात की आपल्या इंद्रियांच्यावर आपला कंट्रोल नाही, ताबा नाही, आपल्या इंद्रियांच्यावर आपलं नियोजन नाही. आणि ज्यांचं पंचेंद्रियावर नियोजन असतं, ताबा असतं, कंट्रोल असतं, ते जेवढं शक्य आहे तेवढं त्या गोष्टीला, चुकीच्या गोष्टींना अवॉइड करण्याचा, टाळण्याचा प्रयत्न करत असतात. मग ह्या गोष्टींना टाळण्यासाठी काय असलं पाहिजे. आपल्या घरात एखादं जर जनावर उन्मत्तपणानं करायला लागलं तर त्याला आपण पाय बांधतो, त्याला 2 ठिकाणी दोन्हीकडं दावं लावतो.
चालताना ते उन्मत्तपणे चालू नये म्हणून त्याच्या गळ्यामध्ये लोटणं घालतो. हरिण कितीही चपळ असलं आणि काही जरी असलं, त्या हरणाला पकडायसाठी आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी जाळं टाकलं जातं. हत्तीसारख्या बलशाली प्राण्याला सुद्धा उपाय करून शिकारी पकडतो, त्याला ताब्यात घेतो. ह्या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही ज्याला आपण स्थिर करू शकत नाही. फक्त आपण एकदा ठरवलं पाहिजे आपल्याला एक करायचं आहे, आणि ठरवल्यानंतर सगळ्या गोष्टी होत असतात. तसे या उन्मत्त पंचेंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, असं ज्यावेळी प्रश्न विचारला त्यावेळी सकल कीर्ती महामुनिराज 2461 नंबरच्या गाथेमध्ये सांगतात, पंचाक्ष विषयाकांक्षा विश्वानर्थ खनी नृणाम या ताम वैराग्य पाशेन ते बध्नन्ति मृगीमिव. पंचअक्ष, अक्ष म्हणजे इंद्रिय, पंच म्हणजे पाच इंद्रियांची जी विषयाकांक्षा आहेत, त्या विषयाकांक्षेला ही अत्यंत अनर्थकारी आहेत. कशी आहेत ते विषयाकांक्षा? आजपर्यंत पंचेंद्रिय विषयांच्या आहारी गेलेला कोणताही जीव असू दे, त्याचं कधीही कल्याण झालं नाही. हत्तीसारखा, हत्ती एवढा बलशाली प्राणी फक्त हत्तीनीच्या शरीराच्या स्पर्श करण्याच्या मोहामुळं शिकारी लोक डुप्लिकेट हत्तीनी तयार करतात आणि जमिनीमध्ये एक 15-20 फूट असं मोठा डबरा पाडतात, त्याच्यावर काट्या घालतात, माती चगाळा घालून ती जमिनीसारखी एक लेवल करतात आणि त्याच्यावर बरोबर त्या हत्तीनीचा फोटो आणून ठेवतात, म्हणजे प्रतिकृती त्याला तयार करतात. आणि ज्या वेळेला ती हत्ती उन्मत्त होऊन त्या हत्तीनीच्या शरीराला स्पर्श करण्यासाठी त्या हत्तीनीच्या जवळ येतो, त्यावेळी हत्तीच्या बोजानं त्या काट्या सगळ्या तुटतात आणि तो हत्ती असं सहजासहजी हत्तीला पकडणं शक्य नाही. मग 10-15 दिवस त्या हत्तीला बाहेरच काढत नाहीत, त्याला उपाशी ठेवतात आणि उपाशी ठेवून त्या उन्मत्त हत्तीचा मद कमी करतात. साधूंना सुद्धा एवढ्यासाठी उपवास, षटरसाचा त्याग, कमी आहार, साधा आहार, गरिष्ठ आहाराचा त्याग का सांगितलं, तर त्याच्यामुळं पंचेंद्रिय उत्तेजित होतात आणि चुका घडत जातात. हत्तीसारखा प्राणी एक फक्त स्पर्शेंद्रियाच्या आहारी गेला, तो शिकाऱ्यांच्या ताब्यात झाला. रसनेंद्रिय, माशासारखा चपळ प्राणी, पाण्यामध्ये ती आकडी पडलेली असते, मासे पकडणारे टाकतात, त्याला एक तर ती जंतू अडकवतात, नाहीतर कणिक अडकवतात. ते खायला जाऊन बरोबर त्याच्यात आकडा अडकतो तोंडामध्ये आणि मग तो किती सुटायचा प्रयत्न करेल तेवढं तो जास्तच त्याच्यामध्ये रुतत जातो. माशासारखा चपळ प्राणीसुद्धा त्या रसनेंद्रियच्या आहारी जाऊन अडकतो. घ्राणेंद्रिय, नाकाच्या सुगंध आणि दुर्गंधाच्या आहारी आम्ही जातो आणि त्या ठिकाणी एवढा घ्राणेंद्रिय, तेच की भोंगा, त्यामुळे लाकडाला आणि भिंतीला छेद पाडण्याची त्याच्यात ताकद असते भुंग्याला. पण तो कमळाचं फूल, त्याचं किंवा एखाद्या फुलाचं जे अतिमृदू कोमल पाकळी त्याला पोखरून बाहेर यायचं होत नाही, त्याच्यात ते गुदमरून मरते वासाच्या आहारी जाऊन. चक्षुरेंद्रिय हे पतंग किडाबिडा असतोय, ह्याला येऊन लाईटीला येऊन थडकतोय, तो एवढा
चपळाने एवढा स्पीडमध्ये तो जात असतो, तर त्याला जाऊन थडकतो आणि तो स्वतःचं अस्तित्व संपवून घेतो. कर्णेंद्रिय, कान, एक हरिण, असं त्याला पळून कोण पकडतं म्हणलो तर ते पकडू शकत नाही. पण हरणाला पकडत असताना टेप लावला जातो, टेप, स्पीकर, आणि त्याच्यात बासुरी किंवा विणा, संतूर याचं इतकं सायलेंट सुंदर असं संगीत लावलं जातं. आणि ते हरिण त्या संगीतामध्ये ऐकण्यामध्ये एवढं तल्लीन होतं की कवा शिकारी तिथं आला, असंच हरिण असताना झोपलेलं, तर त्याला 50 फुटावर एखाद्याचं पाऊल पडलं तर ते जागून पळून जातं. पण तो शिकारी कधी येऊन जाळं टाकून पकडून गेला कळत सुद्धा नाही. एक एक इंद्रियांच्या आहारी जाऊन एवढे बलशाली, चतुर, विद्वान प्राणी स्वतःच्या अस्तित्वाला नष्ट करून घेतले. आपण मनुष्य 5 इंद्रियांच्या आहारी आपण गेलोय. आपलं किती नुकसान होईल, आपलं किती पापाचा बंद करून घ्यायला लागलोय, आपलं किती आयुष्याचं नुकसान करून घ्यायला लागलोय, याचा विचार कधी आपण केला नाही. आणि ते करण्यासाठी मनुष्यगती आणि जैन कुलासारखा पवित्र धर्म तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळाला. त्याच्यात पण आणि तुम्ही जर संपूर्ण भारत नव्हे, आशिया खंडाचा अभ्यास करून बघ सूरज, तेव्हा नुसता नोकरी लागायसाठी शिकलास मार्क पाडायला. आता धर्म समजावून घेण्यासाठी एकदा आशिया खंडाचा भूगोल बघा, निसर्ग बघा. संपूर्ण सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव या 3 जिल्ह्याचं जे निसर्ग आहे, समशीतोष्ण वातावरण, ते तुम्हाला अखंड भारत नव्हे आशिया खंडामध्ये कुठंसुद्धा मिळणार नाही. समशीतोष्ण वातावरण असल्या ठिकाणी आपला जन्म झाला. त्याच्यात जीवनाचं कल्याण करण्यासारखं देव, शास्त्र, गुरु, एक तुमचं खंडेराजुरी गाव एवढं चांगलं आहे. ह्या 15 वर्षाच्या पूर्वी तुमच्या गावाला निवदाला कोण महाराज येत नव्हतं. निवदाला आता एवढे महाराज यायला लागलेत, तुम्ही नको म्हणायची पाळी आल्या. नाही म्हणजे उदाहरण सांगायला लागलो. म्हणजे तुम्ही एवढं शेवटचं गाव या भागातलं, पूर्व भागातलं शेवटचं गाव जैन समाजाचं, पण इकडलं तुम्ही पहिला कोण महाराजच येत नव्हते. काही जुने महाराज आले तर आले कधी आणि गेले कधी कोणाला कळत नव्हते. मग अक्षय सागर महाराजजी आले, मग नियम सागरजी आले, मग आमचा संघ आला. हळूहळू वर्धमान सागर महाराज आले, विद्यासागरजी येऊन गेले, सन्मती सागर महाराजजी, वर्धमान सागर महाराजांच्या संघातले अनेक महाराजजी आले. परत ते कोगनोळीच्या निमित्तानं झेनसेन महाराजजी वरचेवर यायला लागले. आणि मग आत्ता जसं बाहेर तुमचं शेतीसुद्धा माळ खंडर होती आणि या 10-15 वर्षात त्या कॅनॉलमुळं जरा जरा पाणी आलं, तसं पाण्यामुळं महाराज आले काय, महाराज यायला लागल्यापासून पाणी आले ते आता देवालाच माहिती आहे. मी त्याचं उत्तर मी काही देऊ शकत नाही. पण कोणाच्या तर कोणाच्या निमित्तानं दोन्ही पण, म्हणजे शेती पण हिरवीगार झाली आणि तुमचं जीवन आणि धर्म पण तुमचा हिरवागार झाला. आमच्या आचार्याशी कायम म्हणणार, खाया प्यायला नसावा घर खंडेराजूचा नवरा असावा. म्हणून एका घरात 2 बहिणी आल्या, म्हणजे सख्या भावाभावांच्यात. सख्या बहिणी मी आज हारला गेलतो की सकाळी संजूदादांच्यात, तिथं कोण संमेद आणि दर्शन काय, शुभम आणि संमेद. इथे एकाच घरात 2 पुरी सख्या बहिणी आल्या. एकेका गावात 2-4 पोरं आहेत तरी एकट्याची पण लग्न होईना. आणि तुमच्या तिथं नको म्हणलं तरी आल्यात म्हण पळून, असं मला सांगितलं. म्हणजे किती पुण्यवान आहे तुमचं गाव, आहे का नाही सांगा. होय तर म्हणा, नाही तर म्हणा. मी मुद्दामनं म्हटलो, कसलं काय पोरग्याला करून घेतल्यास, त्याला
कशात आमटी घालायची हे पण कळत नाही. असं म्हटल्यावर तरी पण म्हणली, नाही महाराज चांगला नवरा भेटला मला, चांगला नवरा भेटला. भावऱ्यागत फिरवत असेल, रोज मिरजेला पाणीपुरी आणि भेळ आणि हे खायला म्हणताना नवरा चांगला वाटायला लागलाय. म्हणजे तुम्हाला मी चेष्टा करत नाही, तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळालेलं पूर्वभावात केलेलं धर्म, पूर्वभावात केलेली पुण्याई तुमच्याकडे एवढी चांगली आहे की आशिया खंडात भौगोलिक अवस्थेनं असणाऱ्या सगळ्यात चांगल्या भागात आपला जन्म झाला. संपूर्ण भारतात जर बघितला तर एक बुंदेलखंड आणि एक आपला सांगली कोल्हापूर आणि ह्या सांगली कोल्हापूर बेळगाव ही जिल्हा जी तीन ही बाँड्री धरली, एवढा जैन समाज अखंड भारतात कुठं नाही. संपूर्ण भारतात जेवढा जैन समाज आहे त्यातला 20% नुसता जैन समाज आपल्या ह्या 3 जिल्ह्यात अखंड भारतातला जैन समाज येत आहे. 5-5, 7-7 किलोमीटरला गेलं तर गाव आहे, कुठल्याही गावात गेलं तर भगवंतांचं दर्शन करायला मंदिर आहे. म्हणजे तुम्ही नियम आणि व्रत पालन सहजतेनं करू शकता. असं सगळीकडं आपल्याकडं परिस्थिती आहे. आणि तसल्यात तर तुमच्यात पूर्वजांनी, जुन्या लोकांनी, आज तर तुम्हाला पाणी आहे, शेती आहे, सगळ्या सुखसुविधा आहेत. पण काही नसताना पूर्वीच्या लोकांनी भगवंतांचं मंदिर बांधून ठेवलं. एवढं सगळी व्यवस्था आहे. आणि एवढं सगळं असूनसुद्धा आज आम्हाला आमच्या धर्माबद्दल किती प्रेम आहे, आमच्या धर्माबद्दल किती आस्था आहे, आमच्या धर्माबद्दल आम्हाला किती समर्पण आहे. खरोखर तरुण मुलांनी, मुलींनी आणि बसलेल्या श्रावक श्राविकांनी सगळ्यांनी विचार करत. काही नाही तिथं लोक धडपडा लागलेत आणि आपल्याला सगळं मिळून आपल्याला त्याच्याबद्दल आस्था बसणं. एकेका ठिकाणी तुम्ही इकडं कोकणात जर गेला, 40-40 किलोमीटरवरचा एका गावात 1 घरं, 4 घरं, 3 घरं असं मिळाली तर 50 घरं तयार होतात. आणि त्या 50 घरात एका ठिकाणी केंद्रबिंदूवर मंदिर बांधतात आणि प्रत्येक रविवारी लोक येऊन अभिषेक करतात, पूजा करतात. कुठलं काल ते मला गावाचं नाव खारेपाटण. कोण गेलं तिकडं पहिला? कोणी नाही. तिकडं जैन आहेत कोणाला माहीत नव्हतं. आचार्य सन्मती सागर महाराजांना निवेदन केल्यावर वर्धमान सागर महाराजजी पहिल्यांदा तिकडे गेले. त्याच्या अगोदर एकदा अपूर्व सागर महाराजजी गेलते. वर्धमान सागर महाराजजी तिथे गेले. लोकांना चौकं लावायचं माहीत नाही, आहार करायचं माहीत नाही, सल्लेखना अशी तशी होत नाही, सल्लेखना केवळ ज्ञानानं होत नाही, सल्लेखना केवळ उपाशी राहिल्यावर होत नाही, सल्लेखना केवळ अंगात शक्ती आहे म्हणून होत नाही, सल्लेखना व्हायला पुण्य लागतं. आमच्या अंगात काही ताकद नाही, आम्हाला काही ज्ञान नाही, आम्हाला उपास राहायची सवय नाही, पण आमची सल्लेखना होईल काही नाही ह्याच्यावर अवलंबून नाही. आपल्या सगळ्यांच्या सल्लेखनेसाठी पुण्य लागतं. ते पुण्य एक तर पूर्वभावातील लागतं, नाहीतर ह्या भावात मिळवायला लागतं. अशा वंचित समाजाला, जैन समाजाला स्वतः त्रास कष्ट सहन करून 1 महिना 1.5 महिने वर्धमान सागर महाराजांनी तिकडे विहार केला. तिकडल्या लोकांना तुम्ही जैन आहात हे शिकवलं, जैनत्वाचं लक्षण शिकवलं आणि आजही ती लोक धर्मध्यान करत आहेत. ते पुण्य, असं अनेक गावातलं पुण्य आचार्य वर्धमान सागर महाराजांना मिळालं. तेव्हा ही सल्लेखना एवढी उत्कृष्ट चांगल्या पद्धतीनं त्यांनी इतिहास करून दाखवला. हे पुण्य पाहिजे आपल्याकडं. आज ती लोक 150 किलोमीटरवरनं येऊन निवेदन करून जातात. मला तिकडं राधानगरी, खारेपाटण इकडली लोक आहेत ना, 3-4दा निवेदन करायला आली, पण माझ्या व्यस्ततेत मला जायला मिळालं नाही. लोकांना साधू मिळनात म्हणून ती लोक थडपडा लागल्यात. आम्हाला मिळून आम्ही त्याचा किती उपयोग करून घ्यायला लागलो.
तिकडं 10-12 वर्षात एखाद्या गावात पूजा होते, सगळी लोक गोळा होतात. आपण खंडेराजुरीने या भागात जगणारी लोक, आपल्याला आजूबाजूला 40 किलोमीटरमध्ये वर्षाला 7-8-10 पूजा आपण बघतोय. आपल्यात किती बदल व्हायला पाहिजे? आपल्याला किती साधूंचं सान्निध्य मिळालं? तुमच्या गावात पहिल्यांदा परवा येऊन कोण 2 महाराज आले ते? अविचल सागर महाराज यांनी, निर्भय सागर महाराजांनी शिबिर घेतलं इथं 4-5 दिवसाचं. त्या शिबिरामध्ये तुमचं एवढं सगळ्यांचं त्यांनी मुलांना धर्म शिकवण्याचा प्रयत्न केला. आज तो पाटील मुलगा, कोण माझ्याबरोबर लहान मुलगा आयुष काय आरुष कोण तर पाटील, असल्या पावसात तो 2-3 दिवस आमच्याबरोबर काडगीला येतोय. ही कशाची देणगी आहे? मी पहिल्यांदा त्याला बघितलो. ही तुमच्यातल्या झालेल्या शिबिराचं हे फळ आहे, लक्षात ठेवा. एक मुलगा जरी असा धर्मात आला ह्या वयात, तरी लाखभर रुपये खर्चलेलं आपल्याला फळ मिळते. काही नाही. म्हणून एक इंद्रियांच्या आहारी जाऊन एवढे बलशाली प्राणी स्वतःचं अस्तित्व संपवून घेतले. आपण सगळीजण पंचेंद्रियाच्या आहारी इतके गेलोय, त्याच्यावर विजय मिळायचं तर लय लांब. आपल्याला त्यातला 1 तासभर वेळ काढून धर्म करायला सुद्धा आपल्याला सवड मिळेना. किती दुर्भाग्य आहे सांगा आमचं. काहीतरी आपण शिकलं पाहिजे, काहीतरी समजावून घेतलं पाहिजे, काहीतरी आपल्यात परिवर्तन केलं पाहिजे. आणि ते परिवर्तन व्हावं म्हणून समौशरण विधानाची आयोजन तुम्ही सगळ्यांनी केला. त्या समौशरणामध्ये जातीचं वैर असणारे साप आणि मुंगूस दोघंजण एका ठिकाणी येऊन शांत बसून भगवंतांची वाणी ऐकतात. तुमचं तर बांधाचं वैर आहे, कुणाचं राजकारणाचं वैर आहे, कुणाचं भावकीचं वैर आहे, 5-10 वर्षाचं वैर आहे. जातीचंच वैरत्व असणारी प्राणीसुद्धा त्या समौशरणामध्ये येऊन एकत्रित बसून जिनेंद्र भगवंतांची तीर्थंकरांची वाणी ऐकतात, स्वतःच्या अस्तित्वाला तिलांजली देतात आणि फक्त धर्माच्या भगवंतांच्या अस्तित्वाला उच्च करण्याचा प्रयत्न करतात. मग त्रियंच्यांच्याकडे एवढी जर बुद्धिमत्ता कौशल्य असेल तर आपण तर मनुष्य आहे. खंडेराजुरीवाल्यांनो, सगळ्यांनी विचार करा. म्हणून या पंचेंद्रियांना ताब्यात कसं ठेवायचं तर आचार्य सांगतात, जिस प्रकार किसी जाल से हिरण को बांध लेते हैं, उसी प्रकार वे मुनिराज समस्त अनर्थों की खानी ऐसी मनुष्यों की 5 इंद्रियों से उत्पन्न होने वाली विषयों की आकांक्षा को अपने वैराग्य रूपी जाल से बहुत शीघ्र बांध लेते हैं. ज्याप्रमाणे हरणाला जाळ्यामध्ये अडकून ठेवलं जातं, बांधून ठेवलं जातं, त्या प्रकारे मुनी महाराज आपल्या समस्त 5 इंद्रियांच्या जे विषय संपूर्ण जीवनाला अनर्थ वाईट करण्यासाठी निमित्त असतात, अशा 5 इंद्रियांच्या मध्ये उत्पन्न होणाऱ्या विषयांच्या आकांक्षाला वैराग्यरूपी जाळेनं बांधून घेतात आणि मग स्वतःचं अस्तित्व सुरक्षित ठेवतात. स्वतःला बंधन ठेवायला शिका. एक बंधनात राहिल्याशिवाय दुसरं बंधन तुटत नाही, लक्षात ठेवा. सापाचं विष उतरवायला सापाच्या विषापासूनच तयार केलेलं औषध लागतं. शेतात बसून काटा मोडला तर काटा काढायला काटाच लागतो.
तसे हे संसाराच्या परिभ्रमणाचं जे बंधन आहे ते बंधन सुटण्यासाठी आपल्याला धर्माचं बंधन स्वीकारावं लागेल, गुरूंचं बंधन स्वीकारावं लागेल. जर तुम्ही एक बंधन स्वीकारला तर हजारो बंधनातून तुम्ही मुक्त होणार आहे. आणि हे एक बंधन जर स्वीकारला नाही तर तुम्हाला हजारो बंधनातून मुक्त करण्याची ताकद नाही त्राता नाही त्राता नाही त्राता जगत्रे वीतरागात परो देवो न भूतो न. तुम्हाला आम्हाला तारणारे वीतराग भगवंतांच्या शिवाय आणि त्यांनी दिलेल्या उपदेशाला स्वीकारल्याशिवाय आणि त्यांनी घालून दिलेल्या आचारसंहितेचं पालन केल्याशिवाय या जी विश्वातील कुठलाही जीव आजपर्यंत संसार समुद्रातून पार झाला नाही. या जन्म जरा मृत्यूच्या पंचपरिवर्तनातून कधी तो बाजूला झाला नाही. आज शिकलेल्या मुलींनो, तुम्हाला धर्माचं बंधन चुकीचं वाटतं. मुलांनो, तुम्हाला धर्माचं बंधन चुकीचं वाटतं. धर्म कधी चुकीचा नसतो. ना धर्माची बंधनं चुकीची असतात, ना धर्माची नीती. अहो, धर्माची व्याख्याच तत्वाशी एकनिष्ठ राहणे म्हणजे धर्म आहे. तत्वाशी एकनिष्ठ असतो म्हणून तुला त्याच्या धर्माची नावं पडलीत. धर्माचा अर्थ काय? पाया पडलाय. धर्माचा अर्थ तत्व आहे, तत्वाशी एकनिष्ठ. अग्नीचा धर्म आहे उष्णता. 3 काळात तुम्ही स्वर्गात जावा, नरकात जावा, परदेशात जावा, कुठेही जावा, अग्नी गरमच असते, उष्णच असते. हा अग्नीचा धर्म आहे. 3 काळात 3 लोकात कुठेही गेला तर त्या वस्तूच्या स्वभावात बदल न होणे, त्या वस्तूच्या तत्वात बदल न होणे, हा त्या वस्तूचा धर्म म्हटला जातो. जैन धर्म नव्हे, हिंदू धर्म नव्हे, मुस्लिम धर्म नव्हे, बौद्ध धर्म नव्हे. हे दर्शन आहेत, हे संप्रदाय आहेत. ज्याने इंद्रियांच्यावर विजय मिळवण्यासाठी जिनेंद्र भगवंतांचा आदर्श घेतात आणि चालतात, त्यांना जैन म्हटलं जातं. जे सनातन धर्माचा, हिंदुत्वाचा, त्या विचाराचा, त्या संप्रदायाचा आधार घेतात त्यांना हिंदू म्हणतात. तुम्ही आज खंडेराजुरीच्या भूमीचा आधार घेता, तुम्हाला खंडेराजुरीवाले म्हणतात. तुम्ही उद्या तोच आधार दुसऱ्या गावात लग्न करून गेला तर तुम्हाला त्या गावचं मानलं जातं. तसं तुम्ही या दर्शनात जन्मला म्हणून तुम्ही हे जैन दर्शनीय आहात. तुम्ही धर्म 3 लोकात 3 काळात कधी कुठे गेला तर बदलू शकत नाही, त्याला धर्म म्हणतात. मग तुम्ही आम्ही धर्म बदलणार कोण? धर्माचे तत्व बदलणार कोण? धर्माचे विचार बदलणार कोण? मला वाटते म्हणून देवाची अशी पूजा झाली पाहिजे, मला वाटते म्हणून देवाची अशी भक्ती झाली पाहिजे, मला वाटते म्हणून या काळात महाराजांनी असं वागलं पाहिजे. आम्हाला कित्येक जण म्हणतात महाराजी परिस्थितीनुसार जरा बदल झाला पाहिजे, साधूंनी शौचकूप शौचालय ह्याच्यामध्ये शुद्धीला गेलं पाहिजे. उद्या तुम्हाला विहाराला कोणाला सवड नाही म्हणून गाडीत बसायला पाहिजे म्हणशीला. उद्या तुम्हाला स्वयंपाक करायला कोणाला वेळ नाही, महाराजी काय आणून देतो तुमचं तुम्ही करून घ्या, स्वावलंबी जीवन हेच आमचे ब्रीद. कर्मवीर अण्णांनी जगाला शिकून गेलं. कसले तुम्ही स्वावलंबी आहे? आम्ही स्वयंपाक केल्याशिवाय तुमचं पोट भरत नाही. खरे स्वावलंबी व्हा, घ्या तुमचं तुम्ही स्वयंपाक करून खावा. मग तुम्ही बदला लागला म्हणून आम्ही बदलून चालल? आमच्या विचाराप्रमाणे आपले धर्म बदलून चालतील? अहो, धर्म आपला एकनिष्ठ आहे. आपल्या धर्माचे तत्वात कधी बदल होऊ शकत नाही. म्हणून विश्वातील सर्वश्रेष्ठ धर्मामध्ये जैन धर्माचं नाव घेतलं जात आहे. कोण बदलतो म्हणून जैन धर्माची तत्व बदलू शकत नाही. किती झालं तर कपड्याच्या अवस्थेत कोणाला मोक्ष मिळणार नाही हे जैन धर्म टासून सांगतो.
स्त्री पर्यंत मोक्ष नाही म्हणून जैन धर्म ठासून सांगतो आणि तो सिद्ध करून देतो. उद्या समजा अध्यक्षबाई तुम्हाला मुलगा नाही, एकटीच मुलगी आहे, अगदी लाडानं तुम्ही वाढवला, तुम्हाला मुलगाच पाहिजे होता पण मुलगी झाली, मग तुम्ही तिला मुलग्यासारखंच बोलवा लागलाय. ए रे जा रे, तिला जीन पॅन्ट घातला, टी शर्ट घातला, बुलट यामा आरटी छेड, अजय देवगणकडे पिक्चरमध्ये होती ती पूर्वी, तसली गाडी तुमच्या पोरगीला दिला, हातात चांदीचं कडं, खाली घोडं लोंबकाळण्यात असं कडं घातला, बंदूक दिला, रिव्हॉल्वर दिला, केस बारीक केला, सगळं पोरग्यागत तुम्ही तिला वागवला. पण कधी तर आयुष्यात एकदा तर तुम्हाला विश्वास ठेवायला पाहिजे नको ती मुलगी आहे म्हणून. कवा? तिच्या लग्नाच्या वेळेला तुम्ही एकदा तर आयुष्यात स्वीकारायला पाहिजे की नाही, ही जरी माझ्या मुलासारखं मी हिला वाढवलो असलो तरी जर लग्न करताना तर ती मुलगी आहे याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे ना. काय तुम्ही म्हणला म्हणून ती मुलगाच झाली? तुमच्या आमच्या मताप्रमाणे जर माझ्या पोटानं जन्मलेल्या मुलगीला मी मुलगा करू शकत नाही, मुलग्याला मी मुलगी करू शकत नाही, तर अनादी कालापासून आलेला जैन धर्म तुमच्या माझ्यामुळं कोण बदलण्याचा आपल्याला आपली ताकद आहे काय? ती शक्यच नाही. पण या सगळ्या विचारापासून आपण केव्हा सक्षम होतो? ज्या वेळेला आपल्याला वास्तविक ज्ञान होतं. आणि वास्तविक ज्ञान आपल्याला आहे हे केव्हा कळतं? ज्या वेळेला आपल्या धर्मावर आणि आपल्या विचारावर आपलं पक्क श्रद्धा नसतं त्यावेळेला ते कळतं. म्हणून ते महामुनिराज संसार परिभ्रमणाच्या बंधनाला तोडण्यासाठी वैराग्याचं बंधन स्वीकारतात. तसं तरुण मुलांनो मुलींनो, या अनंत संसाराचं बंधन तोडायचं असेल तर तुम्हाला धर्माचं बंधन स्वीकारावं लागेल. एक बंधन स्वीकारा, जग तुमच्या हातात येईल. जग तुमच्या हातात येण्यासाठी एक महत्त्वाचं सगळ्यात चांगलं बंधन आहे, ते तुम्ही जर सोडला तर धर्म पण गेला आणि जग पण गेलं. तुमच्या हाताला काहीच लागणार नाही, काहीच लागणार नाही. शिवाजी महाराज एकदा आपल्या गडावर काम करत होते. ऐकायला लागलं काय? खंडेराजूचे शिवाजी महाराजांनो कान उघडं ठेवून ऐका. आणि मग रामदास स्वामींचं काहीतरी काम होतं म्हणून त्यांनी 2-3दा त्यांना निरोप दिले. शिवाजी महाराजांनी निरोप दिला, येतो, उद्या येतो, सकाळी येतो, संध्याकाळी येतो. आणि तसं टायमिंगचे पक्के आहेत खंडेराजुरीवाले. आज 6ला मीटिंगचं टायमिंग दिलंय, 6लाच येणार ते. फक्त सकाळचं काय पहाटेचं काय संध्याकाळचं ते आल्यानंतर सिद्ध होईल. अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आम्ही जन्मलोय, त्यामुळे प्रत्येकाला मी छत्रपती शिवाजी महाराजच आहे असं वाटते. बघा तुम्ही बाई, कोण कोणाला काय ऐकायच्या भानगडीत आता नाही. मग रामदास स्वामींनी 2-3 दिवस वाट बघितली आणि 3ऱ्या दिवशी स्वतःच त्या गडावर गेले जिथं शिवाजी महाराज होते तिथं. आणि शिवाजी महाराजांच्यापाशी गेले. शिवाजी महाराजांना एकदम सूचना आली, गुरुदेव या लागलेत, गुरुदेव या लागलेत. तुमच्यातली पण मी या लागल्यावर कळल्यावर येतात की शिवपर्यंत. तसं शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की गुरुदेव या लागलेत, रामदास स्वामी या लागलेत म्हणल्यावर शिवाजी महाराज पुढे गेले. तोर का स्वामीजी गड चढून वर आलते. गुरुदेव आपण का कष्ट केला? मी येणारच होतो. नाही तुम्ही आला नाही म्हणताना मी आलो. नाही मी येणारच होतो. काय करू? या गडावर सगळं काम चालू होतं, हे 100-500 कामगार चालू आहे, तिथं काम चालू आहे, मी नसलो तर हे काम कसं होणार? शिवाजी महाराजजी म्हटले, रामदास स्वामींनी निमित्त ज्ञानी होते ते. रामदास स्वामीजींना निमित्त ज्ञान होतं. रामदास स्वामीजी म्हटले, शिवाजी महाराज ते मोठं घन घ्या, घन दगड फोडायचं. घेतले.
आणि म्हणले तो मोठा दगड आहे ना त्याला फोडा. ऐका लागलाय? एवढं सांगितल्यावर तर खंडेराजुरीवाले जरा जीवनाचं आणि धर्माचं वेळेचं महत्त्व समजावून घ्या. चांगली कामं आजच्यावर उद्यावर ढकलू नका. ते दगड फोडला. शिवाजी महाराज बलदंड होते, अत्यंत शक्तिशाली महापुरुष होते, म्हणून तर त्यांनी महाराष्ट्राची सुरक्षा केली. 2 जोरात फिरवून घाव घातले, तो दगड फुटला. त्या दगडाच्या बरोबर मध्ये एक तांब्या एवढं छिद्र होतं, म्हणजे जागा पोकळ होती. त्याच्यात एक तांब्यावर पाणी होतं आणि त्याच्यात एक बेडूक होतं. बेडूक कोण होतं? खंडेराजुरीच्या बेडकांनो बोला, ड्राव जोरात बोला, नाहीतर आज 3 दिवस नाही बोलला तर राहू दे. 9 तारखेला तरी एकदा सगळं बोलून मोकळं व्हा. त्याच्यात बेडूक होतं. बेडूक. रामदास स्वामींनी म्हणले, राजे बहुतेक या बेडकाला पाणी तुम्हीच रोज पाजताय वाटतं. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं, या जगात कोण कोणाला वाचवू शकत नाही, कोण कोणाला मारू शकत नाही. आमचे आचार्य सन्मती सागर महाराज प्रत्येक वेळा सांगणार, जिसने जन्म दिया है उसने कफन भी दी है, और जिसने पेट दिया है उसने रोटी भी दी है. तुम्हाला वाटते तुमच्या पोरांनी तुम्ही सांभाळायला लागलाय, तुम्हाला वाटते आम्ही चौका लागतोय म्हणून महाराज जगा लागलेत, आणि आम्हाला वाटते मी खंडेराजुरीत आलो म्हणून पूजा व्हायला लागले. हे सगळं माझं आणि तुमचं अज्ञान आहे. हे ज्याला कळलं त्याला जैन म्हणायचं आहे. तुम्ही म्हणायला पाहिजे महाराज आले, आम्ही किती पुण्यवान आहे, आम्ही केलेल्या पापाला फेडायसाठी आहारदान देऊन आम्हाला पुण्य मिळवण्याची संधी महाराजांनी आम्हाला दिली. आम्ही किती पुण्यवान आहे, महाराज आमच्यासाठी उपकारक आहेत. आणि आम्ही म्हणायला पाहिजे खंडेराजुरीवाले माझ्यावर किती उपकार करायला लागलेत, की 5 दिवस तरी भगवंतांच्या समोशरणात बसून भगवंतांची आराधना पूजा करून धर्मध्यानामध्ये माझं जीवन गुंतण्यासाठी 5 दिवस तरी एक खंडेराजुरीवाल्यांनी मला संधी दिली. मी खंडेराजुरीवाले माझ्यावर किती उपकार केलेत, मी त्यांचा उपकार विसरणार. तुम्ही जर उपकार गुरूंचं माना लागला आणि गुरु जर तुमचे उपकार माना लागले तर तुम्हाला आणि मला कधी अहंकार येईल. आणि जिथं अहंकार येत नाही तिथं धर्माची सुरुवात असते. मग तुम्ही आम्ही कशाचा अहंकार करायला लागलोय? आम्ही केलो तर होईल, आम्ही घर चालू, आम्ही काम केलो तर घर चालतंय, आम्ही काम केलो. मग ज्यांच्या घरातले पुरुष मेले त्यांच्या घरातली मुलं भिकारी मी लागलेत. अहो त्यांचं पुण्य आहे. एकेकांच्या घरात 4-4 पोरं मिळवत्यात. एकेकांच्या घरामध्ये महिन्याला 8-9 लाख रुपये पगार येतो, पण चमच्याभर साखर खायला परवानगी नाही. शुगर आहे, खाल्लेला पचत नाही. आठवड्यातले 3 दिवस व्हेंटिलेटर लावायला लागते. मग कोण तुम्ही जगवा लागलाय? कुठे गेले 9-10 लाख रुपये पगार महिन्याचे? कुठे गेली 4-4, 5-5 पोरं? श्वास घ्यायला त्याला अधिकार नाही. हे सगळं आमची मिथ्या संकल्पना आहे. आमच्यामुळं सगळं चाललंय, कोणामुळं काहीही चाललं नाही. ज्याचं पुण्य आहे, ज्याच्या पुण्याईनं सगळं चालत असतंय हे समजून घेऊन वैराग्यरूपी, म्हणजे माझ्यामुळं काही नाही, उलट मलाच माझं जीवन कळायला पाहिजे, आणि ते समजावून घेऊन ते साधू वैराग्यरूपी जाळेमध्ये या पंचेंद्रियाला बरोबर अडकून टाकतात. मग ते पंचेंद्रिय हलत नाही. तसं मुलांनो ह्या धर्माच्या बंधनात अडका. गुरूंच्या बंधनात अडकला तरच आपल्या आयुष्याचा आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे. नसेल तर काही नाही. लक्षात ठेव. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की मी किती मोठी चूक करायला लागलोय. ह्या सगळ्यांचा करता मीच आहे असं मी समजत होतो, पण मी ज्यांना पोटाला घालत नाही असे तिर्यांची सुद्धा जगा लागलेत. आणि त्या घटनेपासून
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनातलं कर्तृत्वभाव सोडून दिलं. कर्तृत्वभाव म्हणजे अहंकार, मीपणा, आणि त्या दिवसापासून त्यांनी कर्तव्याला स्वीकारलं. खंडेराजुरीवाल्यांनो, कर्तव्य हाच आपला धर्म आहे. श्रावकांच्या कर्तव्यांचं पालन करणं श्रावक धर्म आहे. साधूंच्या कर्तव्याचं पालन करणं साधू धर्म आहे. एक देशाबद्दल कर्तव्याचं पालन करणं हे देशप्रेम आहे. एक गावाबद्दल सामुदायिक कर्तव्याचं पालन करणं हे आपल्या गावाचं, समाजाचं, गावाचं प्रेम आहे. म्हणजे कर्तव्याचं पालन करणं, कर्तव्य हेच धर्म आहे आणि त्या धर्माचं पालन करणं फार गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांनी विचार करून जगा, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून आज तुमची सगळ्यांचा आत्मा परमात्मा उदे. आचार्य भगवंत वर्धमान सागरजी महाराज यांची सिद्ध क्षेत्र कुंतलगिरी येथे अत्यंत जागृत आणि अत्यंत उत्साही प्रसन्न मुद्रेने रात्री 10 वाजून 11 वाजून 24-25 मिनिटानं काहीतरी समाधी झाली. किती पुण्यवान जीव सांगा. मी काल काय परवा दिवशी तुम्हाला सांगितलं होतं, समोशरणामध्ये म्हणजे आता विधेय क्षेत्र जिथं आहे ना, तिथं जिथं भगवंतांचं समोशरण आहे, त्यांचे रात्री 12च्या वेळेला सुद्धा दिव्यध्वनी कीर्ते. हे 48 मिनटं अगोदर आणि 48 मिनटं नंतर हे 96 मिनटाचा काय असतो, ब्रह्मकाळ असतो. समोशरणामध्ये दिव्यध्वनी फिरत असते आणि विधेय क्षेत्रामध्ये भगवंतांच्या समोशरणात दिव्यध्वनी करायच्या वेळेत हा परमात्मा, भावी परमात्मा, वर्तमानमधला अंतरात्मा आपल्या आत्म्याचा ऊर्ध्वगमन दिशेला स्वर्गाकडं गमन त्यांनी काल रात्री ब्रह्ममुहूर्तामध्ये केलं. हे किती मोठं सौभाग्य त्यांनी प्राप्त केलं. नक्कीच त्यांचा आत्मा अत्यंत उज्ज्वल स्थितीमध्ये, अत्यंत उज्ज्वल अशा वैमानिक देवामध्ये जन्म घेतलेला आहे. आणि यदाकदाचित त्यांच्यावर जन्मल्यापासून असलेले संस्कार आणि या सिद्ध क्षेत्राच्या शेवटच्या काळात झालेल्या परिणामांच्या विशुद्धीनं ते नक्कीच आत्ता विधेय क्षेत्रामध्ये जाऊन श्रीमंदर भगवंतांच्या समोशरणात जाऊन त्यांनी भगवंतांची वाणी ऐकत असतील किंवा त्या विधेय क्षेत्रात असणाऱ्या मुनी महाराजांची सेवा ते 100% करत असतील. कारण मनुष्य असताना त्यांनी कधी परिवाराचा मोह केला नाही. त्यांनी एवढ्या सुंदर केलेल्या बांबवडे क्षेत्राचा मोह न करता आपल्या आचार्यपदाचा निर्मोहानं त्याग करून 4-8 दिवसात आपल्या सिद्ध क्षेत्राची यात्रा त्यांनी सुरू केली आणि आपल्या समाधीची भूमिका निर्माण केली. असा निर्मोही साधू तिथं जाऊन काय मोह करणार आहे. तो नियमानं त्या ठिकाणी विधेय क्षेत्रात भगवंतांच्या पंचकल्याणमध्ये किंवा अकृत्रिम चैत्यालयामध्ये नक्कीच अभिषेक, पूजा, पाठ करून भक्ती करत असेल. आणि त्या भक्तीमध्ये सुद्धा पुढला जन्म मनुष्य जन्म, जैन कुल, दिगंबर मुद्रा आणि वज्रवृषभ नाराज सहनानाच्या माध्यमातून श्रेणी आरूढ होऊन कर्माची निर्जरा करून साक्षात सिद्धशिलेवर विराजमान होण्याची भावना त्या अकृत्रिम चैत्यालयामध्ये करत असेल. अशा त्या महान परमात्म्यास सगळीजण त्रिवार शुद्धीपूर्वक नमोस्तु 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 करून त्यांचा आत्मा लवकरात लवकर परमात्मा बनवू दे. आणि त्यांचा आदर्श घेऊन तुमचा आमचा आत्मासुद्धा लवकरात लवकर परमात्मा बनवू दे. एवढ्या मंगलमय भावनेनं सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.